महिमा अष्टविनायकाचा आज आपण पाहतोय रांजणगावचा महागणपती। रांजणगावचा महागणपती हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे। या गणपतीला विश्वाचा निर्माता असे म्हणले जाते। आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही असा वर त्रिपुरासुराने मिळवला। या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला। तो ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली। त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली। त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला। शंकराने त्रिपुरासुराला मला 64 कला येतात ते असे सांगितले व ते दाखवण्यासाठी मी आलो आहे असेही सांगितले। त्रिपुरासुराने तुझी कला मला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले। ब्राह्मणाने 3 विमाने करून दिली व त्याला सांगितले यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल। त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला 10 गावे बक्षीस दिली। नंतर त्रिपुरासूर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले। कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली, म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात। शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव व तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली। आज ते रांजणगाव म्हणून ओळखले जाते। भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला येथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो। येथे 5 दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात जाऊन अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते। त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची येथे रीघ लागलेली असते। श्री महागणपती रांजणगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, पुणे नगर महामार्गावर पुणे वाघोली शिक्रापूर मार्गे रांजणगाव हे क्षेत्र 21 किलोमीटरवर तर पुण्यापासून 50 किलोमीटरवर आहे। या मंदिरात पूजेकरता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धी आहेत। हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो अशी श्रद्धा आहे। पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर अगदी साधेसुधेच आहे, परंतु आता नंतर सुशोभीकरण करण्यात आले आहे। या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे। बांधकाम करताना उत्तम दिशा साधन साधले असल्यामुळे सूर्याची प्रकाश किरणे झळाळत्या सोनेरी तेजाचे आवरण लेवून महागणपतीच्या पूजेसाठी येतात। मंदिराचे बांधकाम 9व्या व 10व्या शतकातील आहे। श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे। मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे। मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती 20 हात व 10 सोंडी असलेली असावी असा तर्क आहे। मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप मांडलेला आहे व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इतर मोठे सहाय्य दिले आहे। असे मानले जाते की महागणपती विश्वाच्या निर्मितीपूर्वी अस्तित्वात होता आणि प्रलयानंतरही तो अस्तित्वातच राहील। तर अशा प्रकारे आज आपण अष्टविनायकांपैकी सर्वात शक्तिशाली असलेला रांजणगावचा महागणपतीचे दर्शन घेतले। तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। चला तर मग बाय।